मुलीला कामं शिकवणारे दोनच लोक असतात, एक तर आई, नाहीतर तिचा गुरु. अगं एवढं तुला मानाचं स्थान मिळतंय, उगीच कोणाचंही ऐकून अशा मनात वाईट गोष्टी आणू नको तू. अगं ह्याच्यासाठी नशीब लागतं माणसाचं. आज तुझा अधीर, अगं तू किती बोलली तरी हसतो. तुझा राग नाही धरला आतापर्यंत यांनी. आई गेल्यानंतर त्यांनी तुला आईसारखं मानलंय. वहिनी, मान्य आहे मला की मला काही जमत नाही, पण मी प्रयत्न करेल. मी सगळा भार तुमच्यावर टाकते, पण हळूहळू मी खरंच शिकेल. चुकलंच माझं. कामाचा एवढा लोड आला की मला काही कळलंच नाही की मी काय बोलते. तात्या, तुमच्या पण तब्येतीकडे लक्ष जाय नाही माझं. मलाच कळ ना मी काय बोलायला लागले. मला माफ करा भाऊजी, मला माफ कर ग. वहिनी, मला तुमचा राग नाही आला. मान्य आहे मला काहीच काम जमत नाही, पण मी तुमच्यावर कधीच असा भार नाही टाकणार. माझं पण चुकलं. आमचं काय, आम्ही आता राहिलो थोडे दिवस. हो तात्या. संसार तुम्हाला करायचा आहे. उलट तुम्ही एका गोष्टीचं समाधान माना, रुसवे फुगवे करायला भांडायला तुम्हाला तुमची माणसं आहे जवळ.